नमस्कार, मी तेजस दामोदर रमाय, नागपूर शहरात एक साधारण नागरिक व एक जागृत शिक्षक. स्वागत करतो आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर. आजचा आपला विषय आहे नागपूरच्या महानगरपालिका 2026 निवडणुका. एक नगरसेवक आहे भारताच्या लोकशाहीचा आणि कशा प्रकारे एक नागरिक लोकशाहीमध्ये टिकून जर ठेवायचा असेल, नागरिकाचा जर आवाज या लोकशाहीमध्ये टिकून ठेवायचा असेल, तर कशा प्रकारे एक नगरसेवक खूप महत्त्वाचा व्यक्ती आहे या भारताच्या लोकशाहीसाठी, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सुरुवात इथून होते या महानगरपालिकेच्या निवडणुकीची, की तुम्ही ज्या भागात राहत असता त्या भागामध्ये तुम्ही वर्षभर काही विशेष लोक तुमच्या आजूबाजूला बघत असतात, ज्यामध्ये ते जनतेसाठी वेगवेगळे चांगले कार्यक्रम, उपक्रम किंवा सांस्कृतिक कार्यक्रम भरवण्याचं काम करत असतात. त्यासोबतच त्यांच्यासोबतचे जे काही समस्या आहेत किंवा जे काही वेगवेगळ्या शासनाच्या स्कीम्स आहेत, प्रशासनाच्या स्कीम्स आहेत, त्याबद्दल किंवा जागरूकता निर्माण करण्याचं ते मेडिकलच्या जे काही सुविधा असतील शासनाच्या, त्या जनतेपर्यंत पोहोचवणे, अशा प्रकारचे कामं करताना तुम्ही खूप सारे प्रकारचे, कोणी पक्षाशी निगडीत व्यक्ती असते, कोणी एकटाच आपल्या स्वतःकडून ती गोष्टी करत असते, कोणाचा बॅनर, कोणाचं काही, अशा प्रकारचे वेगवेगळे व्यक्ती तुम्ही सामान्यतः बघत असता. दुसऱ्या कॅटेगरीचे लोक असतात की आपल्याला नगरसेवक बनायचं, आपल्याला काहीतरी राजकीय करिअर बनवायचं आहे, त्याच्या मागे लागून ती एक स्वार्थीपणाची भावना मनात असून त्यामागे ते काम करत असतात आणि ते एक इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याकडे बघत असतात की मी इतके कामं जर करून घेतले, इतक्या लोकांना प्रभावित करून टाकलं, इतके मतदान आपल्याला मिळतील अशी त्यांना शक्यता वाटत असते. असे दोन कॅटेगरीचे लोक तुम्ही वर्षभर मागच्या 5 वर्षात बघितले असतील. तेच लोक, त्यांच्याचपैकी काही लोक आता तुम्हाला इच्छुक उमेदवार म्हणून मागील हप्त्याभरापासून दिसले असतील, परंतु त्या इच्छुक उमेदवारांपैकी प्रत्येकच जणांना उमेदवारी मिळाली असं काही झालेलं नाही. त्याची एक प्रक्रिया असते. कोणताही नागरिक हा उमेदवारी मागू शकतो की मला एक नगरसेवक बनायचं आहे, परंतु जसं मी आता सांगितलं की त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी सामाजिक कार्य करावं लागते आणि तीच गोष्ट प्रत्येक पक्ष किंवा शासन हे बघत असते की तुम्ही एक लोकउपयोगी व्यक्ती आहात का, तुम्ही लोकांसाठी काय काय कामं केले आहेत, लोकांना कशा प्रकारे जागरूक केलं आहे, या सगळ्या गोष्टींचा ते लोक म्हणजे पक्ष इथं विचार करतात. आता जे काही इच्छुक उमेदवार आहे त्यांनी काय केलं, पक्षाने त्यांचा इंटरव्ह्यू घेतला, त्यांना विचारलं की बाबा तू कोणकोणते कामं केले आहेत, तू काय केलंय, तू जनतेसाठी काय, जनतेला मदत केली, जनतेच्या कोणत्या समस्याचं निवारण केलं, तुझ्या एरियाबद्दल तुला काय माहिती आहे, इथे कोणकोणत्या समस्या तू सांग. या सगळ्या गोष्टींचा, जसं एक जॉबला आपण इंटरव्ह्यूसाठी जातो आणि तिथचा जो कंपनीचा मालक म्हणा किंवा इंटरव्ह्यूअर म्हणा ज्या प्रकारे विचारतो, त्याचप्रमाणे एक योग्य नगरसेवकच्या पदासाठी कोणता उमेदवार हा योग्य असू शकतो, जो जनतेला खरंच पसंत येईल, जो जनतेचा खरंच कामं करू शकतो आणि जो जनतेच्या मनात आहे, जो जनतेच्या तोंडावर आहे की हा व्यक्ती आम्हाला नगरसेवक म्हणून पाहिजे. तर अशा काही प्रक्रियेतून एक इच्छुक उमेदवार जात असतो आणि पक्ष त्याला त्यानंतर त्याचा बी फॉर्म म्हणजे तिकीट ही देत असते. ह्या गोष्टी झाल्या इथपर्यंत. आता दुसरी गोष्ट म्हणजे कोणता व्यक्ती हा नगरसेवक बनण्याच्या योग्य आहे, हा निर्णय शेवटी जनतेनेच करायचा असतो. एक नगरसेवक, मी म्हटलं की लोकशाहीचा दरवाजा आहे. या भारत देशाचा जो काही पंतप्रधान बनत असतो किंवा राष्ट्रपती बनत असतो, तिथपर्यंत जर कोणा व्यक्तीला जायचं आहे, त्या लेवलवर काय विचारधारा असली पाहिजे आपल्या देशाची, देशामध्ये कोणती विचारधारा असायला पाहिजे, पंतप्रधान, त्याच्या जे काही मंत्रिमंडळ आहे, त्याच्या खालचे आमदार, खासदार, त्यानंतर जे काही IAS अधिकारी आहे, तर बेसिकली देशामध्ये कोणती विचारधारा ही चालेल, कोणत्या विचाराने देश हा प्रगती करेल, हे सगळ्या गोष्टी डिपेंड करते तुमच्या या नगरसेवक निवडीपासून. कारण हाच नगरसेवक उद्या जाऊन आमदार बनतो, परवा जाऊन खासदार बनतो आणि कधीतरी जाऊन तो होऊ शकते प्रधानमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल, अशा मोठ्या मोठ्या पोस्टवर सुद्धा जात असतो. वरतून कोणी येत नाही, तुम्हाला खालूनच जो काही व्यक्ती आहे तो पाठवावा लागतो, तुमच्या जनतेतूनच तो व्यक्ती तुम्हाला पाठवावा लागतो. आणि ही सर्व जिम्मेदारी, ही सर्व जबाबदारी ही आहे, तर ती आहे तुमची, आमची, म्हणजे आपल्या सर्वसामान्य जनतेची. कसं असा नगरसेवक, तर नगरसेवकाचे काम काय आहे, नगरसेवकाचे हक्क काय आहे, नगरसेवकाने काय केले पाहिजे, काय नाही केले पाहिजे, त्याच्याबद्दल मी सांगतो आता. की नगरसेवक जो आहे तो तुमच्या जीवनातले खूप सारे महत्त्वाचे निर्णय घेत असतो. तुम्ही घराच्या बाहेर पाय ठेवताच जे तुमच्या फुटपाथ लागते, ते फुटपाथ जे आहे ते कसं असायला पाहिजे, त्याची क्वालिटी काय असायला पाहिजे, सर्व निर्णय तो नगरसेवक घेत असतो. तिथं पथदिवे जे लागले, स्ट्रीट लाईट्स लागल्या, ते कसे असायला हवे, त्यांची काय वायरिंग असेल, अंडरग्राऊंड वायरिंग असेल, वरतून वायरिंग असेल, त्याची रिपेअरिंग असेल, त्या सगळ्या गोष्टीचा निर्णय नगरसेवक घेत असतो. पाण्याची पाईपलाईन आहे किती इंचीची असायला पाहिजे, कुठं पाणी येईल, किती तास पाणी येईल, हे सगळे निर्णय नगरसेवक घेत असतो. त्यानंतर तुमची गटर लाईन असो, तुमची पार्किंगची व्यवस्था असो, तुमचे गार्डन्स असो, तुमचे मैदानं असो, त्यानंतर तुमचे जे काही पब्लिक प्लेसेस असो, त्याच्यानंतर जे काही स्वच्छतेचा प्रॉब्लेम आहे, जे काही तुमचे प्रायमरी एज्युकेशन्स आहे, जे काही तुमचे प्रायमरी मेडिकल सुविधा आहे, या सगळ्या गोष्टींचे निर्णय हा नगरसेवक घेत असतो किंवा तो त्याला कंट्रोल करू शकतो.
कारण नगरसेवक हा स्वतः काम करत नाही, तर प्रशासन जे आहे, जे हे सगळे कामं करत असतात, त्या प्रशासनावर अंकुश ठेवण्याचं, त्यांच्याकडून ही सर्व कामं योग्य वेळी योग्यरित्या प्रत्येक प्रामाणिकपणे करून घ्यायचं काम हे नगरसेवक करत असतो. तो स्वतः काम करत नाही, परंतु या सर्वांकडून काम करून घेत असतो, कारण तो जनतेचा प्रतिनिधी आहे. जनता ह्या प्रत्येक गोष्टीवर एक एक करून लक्ष ठेवू शकत नाही. जनतेचा एक प्रतिनिधी म्हणून नगरसेवकाला निवडण्यात येते आणि नगरसेवक या सर्वांवर लक्ष ठेवून असतो, अंकुश ठेवून असतो की योग्य काम योग्य वेळी झालं पाहिजे. ज्या काही समस्या आहे ही जनता त्याच्याकडे घेऊन जाते, त्या समस्यांवर तो विश्लेषण करतो, विचार करतो, कोणती समस्या योग्य आहे, कोणत्या समस्येवर आधी काम करायला पाहिजे. त्याच्याकडे खूप साऱ्या समस्या असतात, त्याच्यापैकी सगळ्यात प्रायोरिटीवर कोणती समस्या ठेवायला पाहिजे, कोणती समस्या आत्ता सॉल्व्ह करणे आवश्यक आहे, कोणती जी आहे ती डिले करता येऊ शकते, या सगळ्यांचा विचार करून त्या समस्यांबद्दल महानगरपालिकेमध्ये किंवा पालिकेमध्ये तिथं सगळ्यांसमोर ती समस्या ठेवणे, त्यावर सगळेजण मग डिस्कशन करतात की काय ही समस्या, अशी पूर्ण शहरात ही समस्या आहे का, अरे ही तर खूप मोठी समस्या, अशा सगळ्या प्रकारचा विचार करून त्याच्यावर किती फंड लागेल, तो फंड कसा आणायचा आणि तो फंड कशा प्रकारे डिस्पर्स करायचा, त्यासाठी काय व्यवस्था, कोणत्या ज्या समित्या आहेत त्या स्थापन कराव्या लागतील, या सर्व गोष्टी करण्याचे काम एक नगरसेवकाचे आहे. तो सगळ्या गोष्टी हे नगरसेवक करत असतो. म्हणजे लोकशाहीमध्ये तुम्ही जे आहे, तुम्ही मालक आहे, तुम्ही खालून काहीतरी समस्या पाठवता, ती वर जाते, त्याच्यावर चिंतन मनन होऊन त्यावर निर्णय घेणे हा लोकशाहीचा खरा पॅटर्न आहे आणि नगरसेवक ही त्याची पहिली पायरी आहे. आता तो कसा असायला हवा, सिंपलशी गोष्ट आहे, एवढे सगळे जर त्याला कामं करायची आहे तर त्याचं काहीतरी एक प्रायमरी एज्युकेशन तर असायलाच हवं, किमान प्रायमरी एज्युकेशन तर असायलाच हवं. दुसरी गोष्ट, त्याच्यावर गुन्हेगारी काहीच नसायला हवी. जर त्याच्यावर गुन्हे आहे, आता ते कोणत्या दर्जाचे गुन्हे आहेत ते बघावं लागेल. जर साधारण सिंपलचे गुन्हे असतील तर ठीक आहे, त्याच्यात काही गोष्ट नाही, तुम्ही त्याला इग्नोर करू शकता. परंतु जर गंभीर गुन्हे असतील, ठीक आहे, तर ते तुम्ही बिलकुलही इग्नोर करू शकत नाही, त्याचा तुम्ही विचार करायला हवा आणि असा व्यक्ती नगरसेवक म्हणून टाळायला पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रायमरी एज्युकेशन जरी असलं तरी एज्युकेशन म्हणजे त्याच्याकडे सद्सद विवेक बुद्धी आहे किंवा तो चांगला व्यक्ती आहे असं होत नाही. एज्युकेशन लोक PhD पर्यंत घेतात, परंतु त्याच्या अर्थ हे होत नाही की तो एक चांगला व्यक्ती आहे. त्याच्यामुळे कधी कधी एज्युकेशन कमी असलं तरी चालते, पण तो व्यक्ती म्हणून चांगला असायला हवा, त्याचे विचार जे आहे ते चांगले असायला हवे, त्याचे विचार हे संविधानाला धरून असायला हवे. त्याने जात पात धर्म याचा कुठलाही विचार न करता समोर जो कोणी नागरिक येईल त्याच्या समस्या जाणून घेणे, त्याच्यासोबत योग्य न्याय करून त्याच्या समस्याचं निवारण कसं होऊ शकेल याच्यावर विचार करणारा व्यक्ती असेल, तो व्यक्ती एक चांगला व्यक्ती आहे नगरसेवक म्हणून. तिसरी गोष्ट, नगरसेवक पदाला काही विशेष पगार काही असत नाही, त्याला 1 लाख रुपये पगार आहे असं काही नाही. त्याचं 25-30 हजार रुपये मानधन असते आणि त्या मानधनातून तो एक सेवक म्हणून, म्हणजे बाबा मला एक बुद्धी आहे, लोकांची इच्छा आहे की मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून इथे याच्या काही कारभार होते आपल्या शहराचा, त्याच्यावर लक्ष, मला असं वाटतं की मी सेवा द्यायला पाहिजे, मी देऊ शकतो आणि जे काही त्याचं मानधन आहे ते त्याला मिळत असते. परंतु जेव्हा तो तुम्ही बघाल की निवडणुकीमध्ये जे काही लोक आहेत ते 1-1 करोड अशी रक्कम जी आहे ती खर्चाने दिसत आहे, तर मला असं वाटते की ही रक्कम ते का बरं खर्च करत आहे, कशासाठी खर्च करत आहे. त्या पदाचा पगार 1 लाख रुपये नाही आहे. जर एखादी इन्व्हेस्टमेंट कोणी व्यक्ती करत असेल, जसं मी सुरुवातीला सांगितलं की काही विशिष्ट लोक जे असतात ती हे नगरसेवकाचं पद, आमदाराचं पद हे सेवकचं पद म्हणून नाही तर राजाचं पद म्हणून विचार करत असतात, त्यासाठी इन्व्हेस्टमेंट करत असतात आणि ते इन्व्हेस्टमेंट 1-1 करोड पर्यंत ते करतात. त्याच्यामध्ये लोकांना पैशाचे पाकिटं वाटणे, दारू वाटणे, दारू पार्ट्या करणे, मटण खाऊ घालणे, साड्या वाटणे, हेलिकॉप्टरची राईड करून देणे किंवा वेगवेगळे आश्वासनं, वेगवेगळ्या त्यांच्या काही इच्छा असेल कुकर वाटणे, निर्लज्ज काम आहे, गुंडागर्दीचे काम आहे, ते लोक तिथं खर्च करत असतात. आणि कशा प्रकारे लोकांची सेवक म्हणून नाही तर लोकांचे राजा म्हणून त्यांचे मत कसे विकत घेता येईल, त्या जनतेला कसं विकत घेता येईल त्यांचे पैसे दाखवून, असा विचार करत असतात. आणि इन्व्हेस्टमेंट जर 1 करोडची असेल तर त्यांची रिकव्हरी किती असेल हा तुम्ही विचार करून घ्या. आणि जर अशा प्रकारचा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती किंवा असा असामाजिक तत्वाचा व्यक्ती, घाण विचारधारेचा व्यक्ती, अशिक्षित व्यक्ती जर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडत असाल, पक्षाने जर अशा व्यक्तीला उमेदवारी दिली असेल तर अशा पक्षाला तुम्ही टाळा, अशा पक्षाच्या विचारधारेला तुम्ही विरोध करा, अशा व्यक्तीला तुम्ही विरोध करा, अशा उमेदवाराला तुम्ही विरोध करा. आणि मतदान करत असताना तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार करा की तो व्यक्ती शिक्षित आहे का, त्याची विचारधारा काय आहे, तो जनतेला कशा प्रकारे वागणूक देतो, त्याने इन्व्हेस्टमेंट किती केली आहे, त्याच्याकडे प्रॉपर्टी किती आहे, तर याच्या आधी जर तो नगरसेवक राहिला आहे, महापौर राहिला आहे, उपमहापौर राहिला आहे किंवा कोणता सामाजिक काम त्याने केलेलं आहे, तर ते काम करत असताना त्यांनी तेव्हा जनतेचं कसं काम केलेलं आहे, त्याच्या कामाने काय चेंजेस झालेले आहे, त्याने खरंच चांगल्या दर्जाचं काम केलेलं आहे की खराब दर्जाचं काम केलं आहे, या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करायला हवा. आणि मला असं वाटते की सर्व निर्णय जर हे लोक घेत असतील, नगरसेवक पदाचे लोक घेत असतील आपल्या आजूबाजूच्या एरियाच्या,
हे पाणी किती असेल, पाणी कसं येईल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे, तर तुम्ही सर्वांनी खूप विचार करून तुमचा नगरसेवक निवडायला हवा. जर तुम्हाला पसंत नसेल तर तुम्ही नोटा दाबू शकता, परंतु प्रयत्न करा की जे काही उमेदवार उभे आहेत त्यांच्यापैकी एखादा छोटा व्यक्ती असेल जो म्हणजे पैसे खात नसेल किंवा जो चांगल्या त्याचं जे चरित्र आहे ते चांगलं असेल, त्याचं शिक्षण एक चांगलं असेल, तो सामान्य जनतेला चांगल्या प्रकारे, कारण की भ्रष्टाचार तर राहणार आहे. भ्रष्टाचारी कोणी असं व्यक्ती नाही का कोणी भ्रष्टाचारी नाही. तो कोणी 100तून 1 रुपया खाणार आहे, कोणी 100तून 2 रुपये खाणार आहे, कोणी 100तून 20, कोणी 100तून 50, तर कोणी 100तून 100 रुपये खाणार आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे राक्षस, वेगवेगळ्या प्रकारचे उमेदवार आज नागपूर महानगरपालिकेच्या नगरसेवकच्या उमेदवारीसाठी उभे आहेत. तर भ्रष्टाचार तर राहणारच आहे, परंतु तुम्ही प्रयत्न करा की कमीत कमी भ्रष्टाचार करणारा जो व्यक्ती आहे तो तुम्ही निवडू शकता का, आणि तुमचं मत हे एका चांगल्या व्यक्तीला नगरसेवक बनवू शकते का, याचा प्रयत्न करा. आजचा व्हिडिओ जो आहे याच्यावरच होता की कशा प्रकारे तुम्ही जागरूक नागरिक म्हणून एक चांगला नगरसेवक निवडायला पाहिजे. आणि 15 तारखेला तुमचं मतदान आहे, सर्वांनी मतदान करायला अवश्य जा आणि चांगले नगरसेवक निवडून आले पाहिजे, जेणेकरून ज्या समस्या ज्या आहे त्या सोडवून जो विकास आहे तो चांगल्या प्रकारे होईल. आणि एवढे बोलून मी हा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद.